विद्यार्थी मैत्रिणींनो, BA द्वितीय वर्षात मुघल राजपूत संबंध या प्रकरणामध्ये आपण विशेष करून अकबर आणि औरंगजेब या शासकांचे राजपूत विषयक धोरण याचा आढावा आपण घेणार आहोत. वास्तविक सुलतानशाहीच्या कालखंडातही इस्लामी सत्तेला राजपुतांनी विरोध केलेला आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळे आपल्याला लक्षात येईल की जेव्हा इब्राहिम लोधीचा बाबरने पराभव केला आणि जेव्हा त्याने दिल्लीमध्ये आपली सत्ता स्थापन केली तेव्हा बाबरला राणा सांगाबरोबर युद्ध करावे लागले आणि ती खनुवाची लढाई या दृष्टीने लक्षात येते. आता बाबरच्या आक्रमणासमयी उत्तर भारतामधले सर्वात शक्तिशाली राजपूत राज्य मेवाड होते आणि या अरवली पर्वता शिखरावरचं असलेलं अतिशय अजोड असा किल्ला चित्तोड म्हणजे मेवाडची राजधानी होती आणि या ठिकाणी बाबरच्या काळामध्ये संग्रामसिंह उर्फ राणा सांगा राज्य करीत होता. पराक्रमी व कुशल सेनापती असल्याने त्याने दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोधीलाही पराजित केलेले आपल्याला दिसून येते. दिल्लीवर हिंदूंची सत्ता असावी अशी त्याची महत्त्वाकांक्षा होती. पण 1526 इतिहास बदलला आणि राणा सांगा अस्वस्थ झाला, कारण बाबरची सत्ता आल्याने दिल्लीवर अधिकार निर्माण करण्याची त्याची महत्त्वाकांक्षा धुळीला मिळाली आणि त्यामुळे त्याने बाबर विरुद्ध प्रचंड युद्धाची तयारी सुरू केलेली आपल्याला दिसून येते. डॉक्टर श्रीवास्तव यांच्या मते राणा सांगाला 7 राजपूत राजे आणि 104 सरदार येऊन मिळाले. इब्राहिम लोधीचा भाऊ महमूद लोधी सुद्धा त्याला येऊन मिळाला. बाबरनेही युद्धाची तयारी केली आणि यावेळी त्यांच्यामध्ये 16 मार्च 1527 रोजी खनुवा येथे युद्धाला सुरुवात झाली. मात्र बाबरच्या तोफखान्यासमोर राजपुतांची शक्ती कमी पडली. सकाळी 9 वाजता सुरू झालेले हे निर्णायक युद्ध संध्याकाळी संपले तेव्हा राजपुतांचा पूर्ण पराभव झाला होता. राणा सांगा भयंकर जंगफे झाल्याने त्याला राजपूत सैनिकांनी सुरक्षित जागी हलवले. या युद्धाचा अत्यंत महत्त्वाचा परिणाम म्हणजे उत्तर भारतातील जी प्रबळ शक्ती होती राजपूत ती कमी झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे विदेशी राज्य समाप्त करण्याची राजपुतांची इच्छा पूर्ण झाली नाही आणि त्यानंतर दिल्लीवर हिंदू राज्य प्रस्थापित करण्याचे संघटित असे प्रयत्न झालेले आपल्याला दिसत नाही. आता बाबरनंतर त्याचा उत्तराधिकारी बनला हुमायूँ. हुमायूँच्या काळामध्ये गुजरातचा शासक बहादूर शहाने आपली शक्ती चांगलीच वाढवली होती. त्याने 1533 चित्तोडच्या शासकालाही पराजित केलेले होते आणि विशेष म्हणजे सैन्य शक्तीचा विस्तार त्याने केलेला होता. तेव्हा चित्तोडचा शासक विक्रमादित्यची आई कर्णावती हिने या राजाविरुद्ध मदत करण्यासाठी हुमायूँला राखी पाठवल्याची आपल्याला कथा मिळते. त्यानुसार हुमायूँने चित्तोडला बंदोबस्त करण्यासाठी मोठी सेना तयार केली, कारण त्याला कोणाची मदतीची गरज निर्माण झालेली होती. तर गुजरातच्या शासक बहादूर शहाच्या पत्नीने म्हणजेच कर्णावतीने त्याला मदत करण्याची विनंती केलेली होती. आता राणा कर्णावतीला मदत करण्यासाठी हुमायूँने मोठी मोहीम काढली, परंतु त्याने मुद्दाम या मोहिमेत विशेष रस घेतला नाही आणि त्यामुळे बहादूर शहाने चित्तोड जिंकून घेतले 8 मार्च 1535 रोजी. म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्या मुलींनो, मुस्लिम शासकांची जी धोरण होतं की 2 हिंदू शासकांनी आपसामध्ये लढावे आणि त्याचा फायदा सत्तेला मिळावा. पण या घटनेमध्ये हुमायूँची फार मोठी राजकीय चूक झालेली दिसते. राणी कर्णावतीला जर हुमायूँने मदत केली असती तर हुमायूँला राजपुतांची सहानुभूती मिळाली असती आणि चित्तोड हुमायूँ मैत्री संबंध निर्माण झाले असते, पण तसे झालेले आपल्याला दिसत नाही आणि या घटनेचा पुढील इतिहासावर प्रभाव पडलेला दिसतो. त्यानंतर आपण अकबराचे राजपूत विषयक धोरण बघणार आहोत. अकबर दूरदर्शी व मुत्सद्दी शासक होता आणि तत्कालीन भारतात प्रमुख सत्ता असलेल्या राजपुतांशी संघर्ष करून आपली धन शक्ती खर्च करण्यापेक्षा राजपुतांबरोबर सामोपचाराचे धोरण ठेवून आपल्याला राज्यविस्तार करणे अधिक सोयीचे आहे असे त्याला वाटले आणि म्हणून त्याचे राजपूत धोरण वेगळ्या पद्धतीने तयार झाले. 1562 पासून त्याच्या धोरणाचा प्रारंभ झाला. तो अजमेरच्या चिश्तीच्या दर्ग्याचे दर्शन घेण्याकरता आला असता त्याच्या रस्त्यामध्ये जयपूर म्हणजे आमेर नावाचा किल्ला राजा भारमल याने अकबराचे मांडलिकत्व पत्करले आणि आपल्या मुलीचा म्हणजे जोधाबाईचा विवाह अकबराशी करून दिला. राजकीय दृष्टीने या विवाहाला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण त्यामुळे परंपरागत शत्रू असलेल्या राजपुतांना अकबराने आपले मित्र बनवले. या विवाहानंतर भारमलचा दत्तक मुलगा भगवानदास व नातू मानसिंह यांना सुद्धा अकबराने आपल्या दरबारामध्ये चांगले पद दिलेले आपल्याला दिसतं. राजपुतान्यातील सर्व राजपूत राजांमध्ये मेवाड प्रमुख होते. ते ताब्यात आल्याशिवाय अकबराला सर्वोच्च सत्ता प्रस्थापित करणे अशक्य होते
आणि अकबराच्या काळात मेवाडचा राणा सिसोदिया वंशाचा उदयसिंह होता. मेवाडची राजधानी असलेला चित्तोड किल्ला लष्करी व व्यापारी दृष्टीने सुद्धा महत्त्वाचा होता. दिल्ली गुजरातचे दळणवळणाचे मार्ग याच भागातून जात होते आणि म्हणून अकबराने चित्तोड जिंकण्याची तयारी केली. याची बातमी येताच उदयसिंहाला अरवली पर्वतावर सुरक्षित स्थळी नेण्यात आले आणि चित्तोडच्या संरक्षणाची जबाबदारी जयमल या शूर सरदाराकडे सोपवली गेली. आता स्वतः 1567 मध्ये अकबराने चित्तोड जिंकण्यासाठी किल्ल्याला वेढा घातला. एका दिवशी किल्ल्याची संरक्षण व्यवस्था सपाटत असताना बंदुकीची गोळी लागून जयमल जखमी झाला आणि त्याच्यामुळे पुढील गंभीर प्रसंग ओळखून किल्ल्यातील स्त्रियांनी जोहार केला. त्यानंतर झालेल्या भीषण रणसंग्रामात राजपुतांचा पराभव झाला. या चित्तोड विजयानंतर मुघलांनी रणथंबोर व कालिंजर जिंकून घेतले. मात्र उदयसिंह अकबराला मिळालेला नव्हता आणि आता जवळपास जोधपूर, बिकानेर, जैसलमेर येथील राजपूत राजांनी अकबराचे मांडलिकत्व पत्करले आणि वैवाहिक संबंध सुद्धा निर्माण केलेले आपल्याला दिसतात. उदयसिंहाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा 1572 मध्ये राणा प्रतापसिंह मेवाडचा शासक बनला. चित्तोड वगळता मेवाडचे राज्य राजपुतांच्या ताब्यात होते आणि म्हणून पुन्हा एकदा 1576 मध्ये अकबराने संपूर्ण मेवाड जिंकण्यासाठी मानसिंह आणि आसफ खान या सरदारांची नेमणूक केली. मुघलांचे हे आक्रमण थोपवून धरण्यासाठी राणा प्रतापने अरवली पर्वताराजीतील हळदीघाटी येथे त्याच्यावर जोरदार हल्ला चढवला. परंतु याही युद्धामध्ये संख्याबळ कमी पडल्याने राणा प्रतापला यश मिळू शकले नाही आणि स्वामीभक्त राजपूत सैनिकांनी या राणा प्रतापला सुरक्षित स्थळी नेले. या हल्दीघाटीच्या युद्धात अर्धे राजपूत सेना नष्ट झाली. राणा प्रतापने शरण यावे म्हणून अकबराने सर्व प्रकारचे प्रयत्न केले. सभोवतालची राजपूत राज्य अकबराची मांडलिक बनलेली असतानाही राणा प्रतापने अकबराला शरण जाण्याचे नाकारले. आपल्या मृत्यूपर्यंत म्हणजे 19 जानेवारी 1597 पर्यंत राणा प्रताप एकाकी असतानाही मुघलांना टक्कर देऊन मेवाडचा प्रदेश त्याने आपल्या वर्चस्वाखाली राहू दिला. त्याच्यानंतर त्याचा मुलगा अमरसिंह यानेही त्याचे धोरण पुढे चालवले. संपूर्ण मेवाड अकबराला कधीही जिंकता आलेला आपल्याला दिसत नाही. म्हणजे विद्यार्थी मैत्रिणींनो, आपण बघतो की कशा प्रकारे चित्तोडचे राज्य अकबराला जिंकता आलेले नाही. अकबरानंतर आलेला जो जहागीर होता त्याने सुद्धा मेवाड जिंकण्याचे प्रयत्न केले. त्याने आपला मुलगा परवेजाला त्याला पाठवले, पण या परवेजालाही राजपुतांचा तीव्र प्रतिकार झाल्यामुळे त्याला यश आलेले आपल्याला दिसत नाही. 1608 मध्ये महाबत खान गेला. 1614 मध्ये खुर्रम म्हणजे जो शहाजहान झाल्यानंतरचा तो सुद्धा गेला. त्यांनी मेवाडचा विध्वंस केला आणि अशातच मेवाडमध्ये दुष्काळ आणि रोगराईने थैमान घातले आणि त्याच्यामुळे जो मेवाडचा राजा होता अमरसिंह त्याचे अनेक सहकारी त्याला सोडून जाऊ लागले. मात्र अखेरीस अमरसिंहाने 1615 मध्ये जहागीराचे मंडलिकत्व पत्करण्याचे मान्य केले आणि त्यावेळी झालेल्या तहानुसार अमरसिंहाला मेवाडचा प्रदेश परत करण्यात आला. म्हणजे जवळपास 90 वर्षापासून सुरू असलेला मुघल मेवाड संघर्ष हा जहागीराच्या काळात संपलेला आपल्याला दिसून येतो. विशेष म्हणजे अकबराने धार्मिक उदारतेचे धोरण स्वीकारल्याने राजपूत मुघलांचे मित्र बनले. अकबराचे हे धोरण अतिशय दूरदर्शीपणाचे सिद्ध झाले, कारण मुघल साम्राज्याचा विस्तार करण्यात राजपुतांचे योगदान महत्त्वाचे ठरले आणि अकबराच्या या धोरणाचा जहागीर आणि शहाजहाननेही अवलंब केला. मात्र त्यात बदल केला तो पुढचा जो मुघल सम्राट होता औरंगजेबाने. अकबर हा अत्यंत संवेदनशील आणि उदारवादी प्रवृत्तीचा शासक होता आणि त्याच्यामुळे त्याला राजपुतांचे सहकार्य आपल्याला मिळू शकलेले असलेले दिसून येते. अकबराने राजपुतांबरोबर जे संबंध राखले त्यामुळे निश्चितपणे भारतीय इतिहासामध्ये एका नवीन युगाला निर्माण झालेला दिसून येतं. विशेषतः त्याने 3 प्रकारच्या धोरणाचा राजपुतांच्या बाबतीत अवलंब केला. 1. राजपुतांची राज्ये त्याने खालसा न करता म्हणजे आपल्या राज्यात विलीन न करता त्यांना परत देऊन त्यांनी आपले मांडलिक केले. 2. राजपूत घराण्याबरोबर वैवाहिक संबंध जोडले, त्यामुळे त्यांच्या शक्तीची वाढ होण्यास मदत झाली. 3. अकबराने राजपुतांना आपल्या दरबारात मानाच्या जागा दिल्या, यामुळे अकबराचे राजपुतांवरील विरोधक कमी होत गेले. 4. हिंदूवर असलेला जिझिया कर त्याने रद्द केला, तसेच यात्रा कर रद्द केला. या अकबराच्या राजपूत विषयक धोरणामुळे अकबराला विरोधकांचा इराणी आणि तुरानी आक्रमणांचा बंदोबस्त करण्यास राजपुतांची मदत झाली. म्हणजे भारताबाहेरचे जे मुघलांचे विरोधक होते त्यांचा सामना अकबराला राजपुतांच्या मदतीमुळे करता आला असं आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे अकबराला मोठे विश्वसनीय सैन्य उभारता आले. ज्या राजपुतांना त्याने जहागिरी दिल्या होत्या
त्यांनी आपले सैन्य उभारले आणि ते राज्याच्या मदतीसाठी घेता येणे शक्य झाले. जर अकबराने अशा प्रकारचे सामोपचाराचे धोरण स्वीकारले नसते तर यदाकदाचित अकबराला सतत राजपुतांबरोबर संघर्ष करावा लागला असता. त्याशिवाय अकबराने मांडलिक राजांना अंतर्गत कारभाराचे स्वातंत्र्य दिले, काही राजपूत सरदारांना दरबारामध्ये मनसबदार नेमले आणि त्यामुळे राजपूत राजांना त्यांच्या वंशपरंपरागत वारसा हक्काला बाधा आलेली आपल्याला दिसली नाही. आणि जहागिरी मिळाल्याने राजपुतांना उत्पन्नाचे आणखी एक नवीन साधन उपलब्ध झाले. याशिवाय राजपुतांना आपले परंपरागत सण समारंभ साजरे करण्याचे स्वातंत्र्य मिळाले होते आणि त्याच्यामुळे निश्चितपणे अकबराच्या काळामध्ये राजपुतांचे पुरेपूर सहकार्य अकबराला मिळालेले आपल्याला दिसून येते. मात्र हे धोरण कालांतराने थोडेसे बदललेले औरंगजेबाच्या काळात आपल्याला दिसून येते. कारण हा जो औरंगजेब नावाचा जो शासक होता त्याने धार्मिकदृष्ट्या कट्टरता स्वीकारलेली आपल्याला दिसून येते आणि त्याच्यामुळे अकबराच्या काळात साम्राज्य विस्तार झालेला असला तरी या साम्राज्य विस्तारामध्ये मधूनच अनेक बंड घडून आले आणि या बंडातले सर्वात महत्त्वाचे बंड जे ठरले असेल तर ते राजपुतांनी केलेले बंड असं त्याला आपल्याला उल्लेख करता येईल. तर पहिल्यांदा आपण बघूया की अकबराचे राजपूत विषयक धोरण काय होते याचा उल्लेख आपल्याला करणे गरजेचे आहे. अकबरापासून चालत आलेल्या धार्मिक धोरणाचा उदारतेचा त्याग करून अकबराने कट्टर धार्मिक धोरण अवलंबले आणि राजपुतांमध्ये त्याचा असंतोष निर्माण झाला. अशा स्थितीत मारवाडचा राणा जसवंत सिंह याचा मृत्यू झाला. या संधीचा फायदा घेऊन औरंगजेबाने त्वरित मारवाडचे शासन आपल्या ताब्यात घेतले. खरं म्हणजे त्याचा उत्तराधिकारी त्यांनी जाहीर करायला पाहिजे होते, परंतु तसे केले नाही. एवढंच नव्हे तर राजकर्मचाऱ्यांना पाठवून त्यांनी मारवाडमधून जिजिया वसूल करण्याची व मंदिरांचा विध्वंस करण्याची आज्ञा दिली. जसवंत सिंहाच्या कुटुंबियांना कारागृहात टाकले गेले. मुघल साम्राज्याच्या प्रदीर्घ काळ सेवा केलेल्या जसवंत सिंहाच्या कुटुंबावर अशा प्रकारची अपमानास्पद भूमिका आल्यामुळे त्यांच्या परिवाराला म्हणजेच राठोड घराण्याला चीड येणे स्वाभाविक होते. आणि अशातच जसवंत सिंहाचा मुलगा अजित सिंह याला मारवाडचे राज्य देण्यास इस्लाम धर्माचा स्वीकार करावा अशी अट औरंगजेबाने घातली आणि त्यामुळे राठोडांनी दुर्गादास राठोडच्या नेतृत्वाखाली 1679 मध्ये बंड पुकारले. राठोडांना मेवाड शासक राजसिंहाचे सहाय्य होते आणि म्हणून मेवाडच्या कामगिरीवर औरंगजेबाने आपला मुलगा अकबर याची नेमणूक केली. पण या अकबराला आपल्या पित्याचे धार्मिक कट्टरतेचे धोरण पसंत नव्हते. मेवाडमध्ये येऊन त्याने राजपुतांशी वाटाघाटी सुरू केल्या. औरंगजेबाविरुद्ध त्याला मदत करण्याचे सिसोदिया व राठोडांनी कबूल केले. मारवाडने मात्र आपला संघर्ष सुरूच केला आणि औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत तो सुरू राहिला. औरंगजेब अखेरपर्यंत मारवाड जिंकू शकला नाही आणि अजित सिंह मारवाडचा शासक बनला. अशा प्रकारे राजपूत हे मुघलांचे शत्रू बनलेले आपल्याला औरंगजेबाच्या काळात दिसून येते. औरंगजेबाने खरं म्हणजे राजपुतांबद्दल हे जे धोरण स्वीकारले ते त्याच्यासाठीच आत्मघातकी ठरलेले आपल्याला दिसून येते. कारण राजपूत लोकांचे वैशिष्ट्य म्हणजे ते स्वातंत्र्यप्रिय आणि शांततेपेक्षा लुटालूट श्रेष्ठ असे त्यांचे धोरण होते आणि म्हणून औरंगजेबाने त्याचा बंदोबस्त करण्याकरिता 1672 ते 76 या काळात मोहीम उघडलेली दिसते. औरंगजेबाला मारवाड हा प्रांत जिंकायचा होता आणि म्हणून त्याने राजपुतांमधील भांडणाचा फायदा घेण्याचे ठरवले. त्याचा असा विचार होता की राजपुतांचे 2 गट निर्माण करायचे आणि त्यांच्यामध्ये जर आपसात युद्ध झाले तर आपोआप आपल्याला राज्य घेता येईल. पण मात्र हा प्रयत्न त्याचा काही यशस्वी ठरला नाही आणि त्यामुळे राजपुतांनी राज्य सर्व एकत्रित झाले आणि त्यांनी औरंगजेबाचा विरोध करण्यास सुरुवात केली. या विरोधाचा परिणाम असा झाला की औरंगजेबाला शेवटपर्यंत राजपुतांचे मिळाले नाही. शहजादा अकबर याने 1681 मध्ये औरंगजेबाविरुद्ध बंड पुकारले आणि तो उघडपणे राजपुतांना जाऊन मिळाला आणि राजपुतांनी या काळात औरंगजेबाच्या सैन्याला अतिशय हैराण केले. एका खिंडीतून तो जात असताना राजपुतांनी वाटा बंद केल्याने औरंगजेब कोंडीत सापडला, परंतु राजसिंहाने त्याला सोडून दिले आणि राजपुतांशी वैर न धरण्यासंबंधी बोलणी केली. परंतु ते न ऐकता औरंगजेब आणखीनच बिकरला आणि अशा स्थितीत अकबर अजमेरकडे औरंगजेबाविरुद्ध चाल करण्यास निघाला, परंतु औरंगजेबापुढे त्याचा टिकाव लागला नाही. म्हणजे मुलींनो लक्षात घ्या की औरंगजेबाचे जे राजपूत विषयक धोरण होते ते त्याचा मुलगा अकबर यालाही पसंत पडलेले नव्हते, पण धार्मिकदृष्ट्या अतिशय कट्टर असलेल्या औरंगजेबाने त्याकडे लक्ष दिले नाही
आणि राजपुतांकडून आपले संरक्षण होणार नाही असं जेव्हा त्याचा मुलगा अकबर याला लक्षात आले, तेव्हा तो दक्षिणेत मराठ्यांकडे म्हणजे संभाजी महाराजांच्या आश्रयाला गेला. यावेळी मुघलांविरुद्ध तोंड देणारे एकमेव राजा छत्रपती संभाजी महाराज होते, परंतु तेथेही अकबराचा निभाव लागलेला आपल्याला दिसत नाही आणि इसवी सन 1686 मध्ये तो संभाजी महाराजांच्या मदतीने समुद्री मार्गे इराणकडे पळून गेला आणि पुढे त्याचा मृत्यू झाला. म्हणजे याचा अर्थ असा होतो, लक्षात येतो की जवळपास बाबर, हुमायूं, अकबर, जहागीर, शहाजहां आणि औरंगजेब यांच्या या मुघल सम्राटांच्या रजोत्विषयक धोरणांचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येईल की बहुतांशी औरंगजेबाचा जर आपण सोडला तर बहुतेक सर्व शासकांनी, विशेष करून अकबर, जहागीर आणि शहाजहान यांनी राजपुतांबद्दल समन्वयाचे आणि सहकार्याचे धोरण स्वीकारलेले होते आणि त्याच्यामुळे राजपुतांनी त्यांचा विश्वास संपादन केला आणि त्यांच्यासाठी कार्य केले. याचा सर्वात मोठा पुरावा आपल्याला मराठ्यांच्या इतिहासामध्ये सापडतो. तो कसा? तर आपल्याला माहीत आहे की ज्यावेळेस शिवाजीने स्वराज्याची स्थापना केली आणि मुघल सत्तेशी संघर्ष सुरू केला, त्यावेळेस शिवाजीने सुरत शहराची लूट केली, शाहिस्तेखानची फजिती केली आणि म्हणून औरंगजेबाने शिवाजीचा बंदोबस्त करण्यासाठी जर नेमले होत असेल कोणाला तर तो म्हणजे मिर्झा राजा जयसिंग या पराक्रमी राजपुताला. म्हणजे एका हिंदू शासकाचा बंदोबस्त करण्यासाठी औरंगजेबाने राजपुतांची मदत घेतलेली किंवा राजपुतांना पाठवलेल्याचा आपल्याला उल्लेख या ठिकाणी सापडतो. म्हणजे याचा अर्थ की औरंगजेबाच्या सुरुवातीच्या काळामध्ये सुद्धा राजपूत त्याची प्रामाणिकपणे मोगलांची इमाने इतबारे चाकरी करत असल्याचे दिसून येते. मग हा वाद कुठे निर्माण झाला? तर हा वाद मारवाडच्या राजघराण्याच्या संदर्भात निर्माण झाला. मारवाडचा जो शासक होता जसवंत सिंग याच्या मृत्यूनंतर हे राज्य जिंकण्याचे औरंगजेबाने प्रयत्न केले आणि त्यांचा जो उत्तराधिकारी होता त्याने इस्लाम धर्माची स्वीकार करावा अशा प्रकारची अट घातली आणि राजपूत बिथरलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे अकबराने सुरू केलेले धोरण जे जहागीर आणि शहाजहानने पुढे चालवले तेच जर धोरण यदाकदाचित औरंगजेबाने पुढे चालवले असते तर मुघल राजपूत संबंधातून भारतीय इतिहासामध्ये एक नवीन अध्याय सुरू झालेला आपल्याला दिसून आला असता. म्हणजे राजपुतांचे जे सहकार्य अकबराने मिळवलेले होते आणि संपूर्ण भारतामध्ये मुघल साम्राज्य स्थापन केलेले होते, हाच इतिहास पुढे गतिशील झालेला आपल्याला दिसून आला असता. पण धार्मिकदृष्ट्या कट्टर असलेला औरंगजेब राजपुतांचे सहकार्य आपल्यासाठी महत्त्वाचे नाही किंवा आपल्या शक्तीसमोर राजपूत विरोध करू शकणार नाही या चुकीच्या समजूत होता आणि त्यात भर पडली त्याच्या मुलाची. त्याचा मुलगा अकबर याला बापाचे राजपूत विषयक धोरण पसंत नव्हते आणि म्हणून मग या अकबराने दुर्गादास राठोड नावाच्या राजपूत सरदाराला मदत केलेली आपल्याला दिसून येते. याही परिस्थितीतून जर अकबराने धडा घेतला असता आणि आपले धोरण बदलले असते तर यदाकदाचित पुढे जो काही इतिहास घडला तो घडला नसता. मात्र इस्लाम धर्म सर्व काही आणि इस्लाम धर्माचा प्रसार करण्यासाठी हिंदू धर्म संस्कृती नष्ट केली तरी चालेल ही अकबराची भूमिका त्याच्या राजपूत विषयक धोरणाबद्दल आपल्याला अभिव्यक्त करते. या अकबराचा बंदोबस्त करायचा म्हणून त्याने मोठी सेना काढली. अकबर आधी गुजरातमध्ये पळाला, गुजरातमधून तो दक्षिणेत आला आणि दक्षिणेत जर संभाजी आणि अकबराजे एकत्र आले तर आपल्याला ते घातक ठरेल आणि म्हणून त्याने मोठी मोहीम दक्षिणेकडे काढलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे औरंगजेब जोपर्यंत दक्षिणेत आला नाही इसवी सन 1681 पर्यंत त्याला सतत राजपुतांचा विरोधच असलेला दिसून येतो. 1681 मध्ये मोठी सेना घेऊन औरंगजेब हा दक्षिणेत उतरला आणि उत्तरेतले जे राजपूत राजे होते त्यांना तर ही संधीच सापडली. त्यांनी काय केलं की राजपूत, कारण स्वतः मुघल सम्राट हा उत्तरेत नाही आहे, दिल्लीचं सिंहासन रिकाम आहे, त्यांनी याचा फायदा घेतला आणि आपापली राज्ये जिंकून घेण्यास सुरुवात केली. कारण मुघल सरदार जे होते त्यांचा राजपुतांवर विशेष प्रभाव राहणार नव्हता आणि म्हणून जेव्हा 1707 मध्ये आपल्याला औरंगजेबाचा मृत्यू झालेला दिसतो त्यावेळेस उत्तर भारतातील राजपूत राज्ये ही पूर्णपणे स्वतंत्र झालेली आपल्याला दिसतात. म्हणजे अकबराने जे मोठ्या राष्ट्रीय एकतेने या राजपुतांना संघटित केलेले होते, त्यांना आपल्या वर्चस्वाखाली आणूनही त्यांना अंतर्गत स्वतंत्रता दिलेली होती, ते धोरण मात्र औरंगजेब टिकवू शकला नाही आणि त्याचा परिणाम म्हणजे सर्वाधिक साम्राज्य विस्तार त्याच्या काळातच झाला औरंगजेबाच्या, पण सर्वाधिक पतन म्हणजे विद्रोहसुद्धा त्याच्या काळात झाले आणि राजपुतांसारखी प्रबळ सत्ता ही त्यांच्या हातातून निघून गेलेली आपल्याला दिसून येते. त्या दृष्टिकोनातून मुघल कालखंडातील राजपूत संबंधाचे परीक्षण करताना असं लक्षात येते की बाबर आणि हुमायूं आणि औरंगजेब ह्या तिघांचा जर अपवाद सोडला तर अकबर, जहागीर आणि शहाजहान यांनी राजपुतांबद्दल सहकार्याचे, समन्वयाचे आणि त्यांच्याशी एक प्रकारे
त्यांना जुळवून घेण्याचे धोरण स्वीकारले आणि म्हणून त्यांना विशाल साम्राज्य निर्माण करता आले, ते साम्राज्य टिकविता आले. आणि म्हणून असंही म्हटलं जातं की मुघल कालखंडामध्ये सम्राट शहाजहानच्या काळात मुघल प्रशासनाचे स्वर्णयुग निर्माण झाले. हे स्वर्णयुग निर्माण होण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण होतं मुघल प्रशासकांनी स्वीकारलेले राजपुतांविषयीचे धोरण. कारण मुघलांची सत्ता पूर्णपणे उत्तर भारतात होती आणि उत्तर भारतात त्यांना लढा देणारे सर्वात मोठी सत्ता राजपूत होती आणि त्या दृष्टीने मुघल राजपूत संबंधाचा मूल्यमापन आपण केलेलं दिसून येते. धन्यवाद.